हॅलो माय डिअर फ्युचर डॉक्टर्स इंजिनियर्स, सर्वांचं एम्स केमिस्ट्री क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपले काही उरलेले रिड्युसिंग एजंट उदाहरणार्थ BR2NaOH, याच्या अगोदर आपले 8 रिड्युसिंग एजंट झाले होते. उदाहरणार्थ रेड फॉस्फरस HI, जो भी टकराएगा अल्केन बन जाएगा. त्याच्यानंतर बघले होते आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे त्यांचं होणार अल्कोहोल आणि ज्याच्यात नायट्रोजन आहे त्यांचं होणार अमाइन. तिसरा रिएजंट होता आपला सोडियम बोरोहायड्राइड, रिडक्शन करणार तिघा जणांचं ऍसिड हायलाइड अल्डिहाइड कीटोन काय बनवते त्यांचं अल्कोहोल बनवते. त्याच्यानंतर होता डिबालिएच सायनाइड आणि इस्टर या दोघांचं मिळून काय करते अल्डिहाइड. त्याच्यानंतर बघले आपण H2 निकेल काय असतो सेम टू लाहा, ज्याप्रमाणे लाहा काम करतो त्याचप्रमाणे कोण काम H2 निकेल, फक्त एकच सोडून द्यायचे आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याच्यानंतर काही उरलेले रिड्युसिंग एजंट उदाहरणार्थ BR2NaOH हा रिएजंट दिसला आपल्याला तर या रिएक्शनचं नाव आहे हॉफमॅन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. रिएक्शन नावानं आहे नेम रिएक्शन IMP रिएक्शन. या रिएक्शन मध्ये काय होते, हा आपल्याकडे आहे अमाइड. काय आहे अमाइड. या अमाइडचं रिएक्शन आपण कोणासोबत केल्या ब्रोमिन आणि एक बेस आहे BR2 and NaOH. तर या ठिकाणी अमाइडचे रूपांतर काय होते अमाइन मध्ये होऊन जाते. काय होते अमाइन. या रिएक्शन सिंपल आपला काय करायचंय, हा जो CO आहे हा CO आपला काय करायचा इथं डिलीट करून टाकायचा, त्याला काढून टाकायचे. जे आन्सर असेल तेच आपलं फायनल असेल. CO काढल्याच्या नंतर जो उरलाय तेच आपलं काय असेल आन्सर. उदाहरणासाठी आपल्याकडे या ठिकाणी एक कंपाऊंड दिलं त्याचं नाव आहे ऍसिटामाइड. याची रिएक्शन आपण केली BR2NaOH सोबत. तर काय इथून सिंपल काय उरला CO इथून डिलीट झाला, उरेल काय CH3NH2. याचं नाव काय असेल मिथॅनामाइन. या ठिकाणी ऍसिटामाइडचे रूपांतर कसे झाले मिथॅनामाइन. C डबल बॉन्ड O कमी झाला, एक कार्बन ऍटम काय झालाय कमी. या रिएक्शनला काय म्हणतात आपण डिग्रेडेशन रिएक्शन असं म्हणतात. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल 2 साठी आपल्याकडे दिला आहे बेन्झामाइडची रिएक्शन सेम टू सेम आपण कोणासोबत करत आहात BR2NaOH काय घेऊ शकतो मी KOH. जर समजा हा घेतला तर सिंपल काय करणार आपण इथं CO सुद्धा काढून टाकायचंय. जे उरलेले आन्सर असेल तेच आपलं फायनल आन्सर आहे. याचं नाव काय असेल ॲनिलीन. म्हणजे बेन्झामाइड BR2NaOH तयार का होणार ॲनिलीन. हा झाला आपला 9वा रिड्युसिंग एजंट. त्याच्यानंतर 10वा रिड्युसिंग एजंट त्याचं नाव आहे NaOH कॅल्शियम ऑक्साईड. NaOH कॅल्शियम ऑक्साईड या रिएक्शनचं नाव आहे सोडा लाइम रिएक्शन. या रिएक्शनला काय म्हणतात आपण सोडा लाइम रिएक्शन किंवा यालाच काय म्हटलं जाते डिकार्बोक्सिलेशन. काय म्हटलं जाते डिकार्बोक्सिलेशन. डी म्हणजे रिमूव्ह, कार्बॉक्सी म्हणजे CO2. या ठिकाणी आपल्या CO2 चं डिलीट करून टाकायचं, CO2 ला रिमूव्ह करायचं आहे. तर बघा हा आपल्या कार्बोक्सिलिक ऍसिड मधला हा जो दिसला CO2. या ठिकाणी हा CO2 निघाल्याच्या नंतर उरला काय RH. हेच काय असेल आपला फायनल आन्सर असेल. जर हा रिएजंट दिसला तर CO2 आपला काढून टाकायचा आहे. उदाहरणासाठी आपल्याकडे एक्झाम्पल आहे ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडची रिएक्शन कोणासोबत केली आपण NaOH अँड कॅल्शियम ऑक्साईड. तर इथून काय उरणार CO2 गेल्याच्या नंतर उरला काय इथला CH3 आणि इथला H म्हणजे उरणार काय CH4, ज्या ठिकाणी मिथेन तयार होणार. त्याच्यामुळं या रिएक्शनला लाईम सोडा लाईम CO2 ला काय करायचं त्याला बाहेर काढायचं आहे. त्याच्यानंतर हा आहे आपला बेन्झोइक ऍसिड. काय ह्याचं नाव बेन्झोइक ऍसिडची रिएक्शन कोणासोबत करल्या आपण डिकार्बोक्सिलेशन करल्या सोडा लाईम करल्या. सिंपली तुम्ही काय निघणार CO2 निघल्याच्या नंतर जो उरलाय तो कंपाऊंड कोणता असेल आपला बेन्झीन. काय असेल बेन्झीन. या रिएक्शनला म्हणतात आपण सोडा लाईम रिएक्शन. हे एक प्रकारचं काय आहे रिडक्शन. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट रिएक्शन्स ऑफ BDC म्हणजे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. हे जे आपण इथं स्ट्रक्चर काढलंय त्या स्ट्रक्चरचं नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. बघा हा जो BDC आहे याची रिएक्शन कोणासोबत केली आपण H3PO2. जर समजा BDC ची रिएक्शन H3PO2 सोबत केल्या तयार का होतो बेन्झीन. काय होणार बेन्झीन. BDC ची रिएक्शन कोणासोबत इथेनॉल सोबत. BDC ची रिएक्शन इथेनॉल सोबत केल्या पुन्हा तयार का होतो बेन्झीन. पण या इथेनॉलचं ऑक्सिडेशन होऊन या ठिकाणी तयार का होतो ऍसिटाल्डिहाइड किंवा त्यालाच म्हणतो आपण इथेनॉल. त्यामुळे ही जी रिएक्शन आहे या रिएक्शन कशी आपल्यासाठी खूपच महत्वाची IMP रिएक्शन. त्याच्यानंतर
आपण घेतल्या क्युप्रस क्लोराईड अँड HCl. बघा बीडीसी ची रिएक्शन कोणासोबत क्युप्रस क्लोराईड अँड HCl तयार होणारा आन्सर असते या ठिकाणी क्लोरोबेन्झीन. याला काय म्हटलं जाते? क्लोरोबेन्झीन. सिमिलरली आपल्याकडे काय आहे? क्युप्रस ब्रोमाइड Cu2Br2 याचं नाव काय आहे? क्युप्रस ब्रोमाइड. क्युप्रस ब्रोमाइड सोबत रिएक्शन झाल्याच्या नंतर तयार काय होतो? ब्रोमोबेन्झीन. बघा याला काय म्हणणार? क्लोरोबेन्झीन. हा काय असेल? ब्रोमोबेन्झीन. त्याच्यानंतर कॉपर आणि HCl, कॉपर अँड HCl किंवा कॉपर अँड काय आहे? HBr. तर बघा कॉपर HCl असेल तर सेम प्रोडक्ट आन्सर काय असेल याचे? क्लोरोबेन्झीन. कॉपर HCl काय असतो? क्लोरोबेन्झीन. कॉपर HBr याचा आन्सर ब्रोमोबेन्झीन. बघा CuHBr असेल तर ब्रोमोबेन्झीन, कॉपर HCl क्लोरोबेन्झीन. HbF4 तर हा याचा आन्सर असते फ्लोरोबेन्झीन. HbF4 घेतला तर फ्लोरोबेन्झीन. याचं नाव आहे फ्लोरोबोरिक ऍसिड. याचं नाव काय असते? फ्लोरोबोरिक ऍसिड. HbF4 असेल तर फ्लोरोबेन्झीन. त्याच्यानंतर पोटॅशियम आयोडाइड. पोटॅशियम आयोडाइड जर घेतला असेल किंवा सोडियम आयोडाइड तर आन्सर काय असते? आयोडोबेन्झीन. बघा पोटॅशियम आयोडाइड किंवा सोडियम आयोडाइड आन्सर असते आयोडोबेन्झीन. आणि सिंपली जर इथं वॉटर यूज केला असेल तर याचं रूपांतर होऊन जाते फिनॉल मध्ये. कशामध्ये? फिनॉल. तर हे जे एकदा बीडीसी रिएक्शन बनवल्या तर आपण एवढे सारे प्रोडक्ट बनवू शकता. त्याच्यामध्ये ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनला म्हटलं जाते सँडमियर्स रिएक्शन. या रिएक्शनचं नाव काय आहे? सँडमियर रिएक्शन. त्याच्यानंतर हे जे दोन आन्सर आहेत या रिएक्शनला म्हटलं जाते गॅटरमॅन रिएक्शन. या रिएक्शनला काय म्हटलं जाते? गॅटरमॅन रिएक्शन. त्याच्यानंतर ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनला म्हटलं जाते बाल्ब-स्कीमन रिएक्शन. याला काय म्हटलं जाते? बाल्ब-स्कीमन रिएक्शन. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे या बीडीसी ची रिएक्शन जर आपण ऍनिलीन सोबत केली, कोणासोबत? ऍनिलीन सोबत केल्याच्या नंतर आपल्याला या टाईपचा एक कंपाऊंड मिळतो. त्याला आपण पॅरा अमिनो अझोबेन्झीन म्हणतो. काय तयार होते? पॅरा अमिनो अझोबेन्झीन. सिमिलरली जर समजा आपण याची रिएक्शन कोणासोबत केल्या? फिनॉल सोबत. कोणासोबत? फिनॉल. तर अशा वेळेस या बीडीसी चे रूपांतर होते पॅरा हायड्रॉक्सी अझोबेन्झीन. त्यामुळे दिस इज कंपाऊंड हायली इम्पॉर्टंट रिएक्शन फॉर बोर्ड रिएक्शन्स ऑफ बीडीसी. सिंपल ध्यान ठेवायचे. बीडीसी रिएक्शन CuCl क्लोरोबेन्झीन, CuBr ब्रोमोबेन्झीन, कॉपर HCl क्लोरोबेन्झीन, कॉपर HBr ब्रोमोबेन्झीन, H3PO2 बेन्झीन, इथेनॉल बेन्झीन आणि ऍसिटाल्डिहाइड, HbF4 फ्लोरोबेन्झीन, Ki आयोडोबेन्झीन, वॉटर फिनॉल. सगळ्या टाईपच्या आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि बेन्झीन या रिएक्शन दरम्यान आपण बनवू शकतो. त्याच्यामुळे हे जो पॉइंट आहे हायली काय बेटा? इम्पॉर्टंट पॉइंट आहे. या ठिकाणी आपलं कंप्लीट रिडक्शन संपलेलं आहे. हे जवळपास आपले 11 रिड्युसिंग एजंट होते जे आपल्या इथं संपलेले आहेत.